वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 पेपर 1 परिसर अभ्यास विषयासाठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 18 आपण आज पाहणार आहोत। यापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ऑलरेडी 17 व्हिडिओ जे आहे मित्रांनो प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकतात। इयत्ता 5वी ते 10वीच्या अभ्यासक्रमानुसार आपण हे प्रश्न या ठिकाणी आणले आहोत मित्रांनो, आणि संपूर्ण सिलेबस आपल्या चॅनलच्या माध्यमातून परिसर EVS विषयाचा पूर्ण केला जाणार आहे मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 आणि सीटेट सप्टेंबर 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा, आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 1 दिला आहे की फुलपाखरांच्या वाढीतील अनुक्रमे 4 अवस्थेतील दुसरी अवस्था कोणती। आता हे बघा मित्रांनो, 4 अवस्थेपैकी फुलपाखरांच्या वाढी संदर्भात दुसरी अवस्था कोणती, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे। आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे। आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहे, कोश, अंडे, प्रौढ किंवा आडी, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आडी, आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो। ऑप्शन जे 4 असेल बरोबर उत्तर असणार आहे। या प्रश्नासंदर्भात काही माहिती, काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तुम्ही पाहू शकतात की फुलपाखरांच्या वाढीतील 4 अवस्थांचा क्रम खालीलप्रमाणे आहे। 1 अंडी म्हणजे 2 आडी सुरवंट, 3 कोश, 4 प्रौढ फुलपाखरू। त्यामुळे फुलपाखरांच्या वाढीतील दुसरी अवस्था आडी ही आहे। म्हणजे पर्याय जे डी असेल, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 2 सर दुसरा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे। प्रश्न तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे की चुकीची जोडी ओळखा। आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी 4 जोडिया दिलेली आहे आणि चुकीची जोडी कोणती, प्रश्न अशा प्रकारे असणार आहे। आपल्याला ऑप्शन्स आहे सुपारी, श्रीवर्धन, योग्य जोडी असणार आहे मित्रांनो। सुकेडी, वसई, ऑप्शन 2 सुद्धा बरोबर जोडी असणार आहे। काजू, ठाणे या ठिकाणी चुकीची जोडी दिलेली आहे। म्हणजे पर्याय 3 आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। आणि चिकू, घोलवड हे सुद्धा या ठिकाणी योग्य जोडी आहे। फक्त ऑप्शन 3 जे असेल आपला अयोग्य विधान किंवा अयोग्य जोडी या ठिकाणी असणार आहे। तुम्ही पाहू शकतात की महाराष्ट्रात काजूचे मुख्य आणि सर्वाधिक उत्पादन कोकणातील सिंधुदुर्ग, वेरगुला, मालवण आणि रत्नागिरी जिल्ह्यात होतो। ठाणे जिल्हा काजू उत्पादनासाठी प्रसिद्ध नाही। म्हणजे पर्याय जे 3 आहे, ऑप्शन जे 3 आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की सोडा वॉटरमध्ये डॅश डॅश वायू मिसळलेला असतो। अशा प्रकारे हा सोपा प्रश्न आहे की सोडा वॉटरमध्ये कोणता वायू मिसळलेला असतो। तर हे बघा, कार्बन डायऑक्साईड आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 1 दिला आहे, पर्याय जे 1 दिला आहे आपला राईट आन्सर असणार आहे। ऑप्शन जे 1 असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। आता हे बघा, चौथा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे आहे की प्रश्न तुम्ही पाहू शकतात की पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे याला डॅश डॅश असे म्हणतात। अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे, अवस्थांतरण, रूपांतरण, स्थानांतरण किंवा दृश्यांतरण, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे। आणि लक्षात ठेवा की पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगी तफावत असणे याला आपण रूपांतर असे म्हणतो। म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे। ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे। काही प्राण्यांची पिल्ले आणि पूर्ण वाढ झालेले प्रौढ प्राणी यांच्या रूपात खूप मोठी तफावत असते। पिल्लाचे प्रौढ पाण्याचे बदल
पिल्लांचे प्रौढ प्राण्यात बदल होण्याच्या या प्रक्रियेला रूपांतर असे म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. पाचवा प्रश्न आहे की खोकलावरील उपाय म्हणून कोणती औषधी वनस्पती वापरतात. अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 पर्याय दिलेले आहे. नागवेल, पळस, ऑप्शन 3 मेथी किंवा ऑप्शन 4 अडुळसा. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. अडुळसा आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, या प्रश्नासंदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे. ओके, डिस्प्ले प्रॉब्लेम होत आहे थोडा. ओके, आयुर्वेदिक महत्त्व. अडुळाची पाने खोकला, कफ आणि दम्यासारख्या श्वसनाच्या आजारावर अत्यंत गुणकारी असतात. म्हणजे ऑप्शन जे डी असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे जे प्रश्न आहे तुम्हाला परीक्षेमध्ये सतत विचारले जातात. ओके, थोड़ा डिस्प्ले की दिक्कत हो रही है, चलिए कोई बात नहीं. प्रश्न आहे की कचऱ्यातील पदार्थांच्या निसर्गात विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी. ओके, लक्षात घेता योग्य उतरता क्रम खालील पर्यायापैकी कोणता. हा बघा मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत आलेले प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, थर्माकोल, प्लास्टिक, चामडी, बूट आणि लाकूड आपलं या ठिकाणी बरोबर उतरता क्रम असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 7. 7वा प्रश्न आहे की प्रभाजी उद्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मीठ गारातील मिठाच्या पाण्यापासून मीठ मिळविणे, ऑप्शन 2 खनिज तेलापासून पेट्रोल मिळविणे, ऑप्शन 3 एखाद्या द्रवणातून द्रव्य आणि द्रावक वेगळे करणे किंवा ऑप्शन 4 भिन्न द्रव्य पदार्थाच्या उत्कलनाकात उल्लेखनीय फरक नसल्यास ते मिश्रणातून वेगळे करणे. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की प्रभाजी उद्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते. तर हे बघा, पर्याय जे 2 असेल, ऑप्शन जे 2 दिलेला आहे की खनिज तेल पासून पेट्रोल मिळविणे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, माहिती दिलेली आहे, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, रॉकेल यासारखे विविध घटक वेगळे करण्यासाठी प्रभाजी उद्वपातन पद्धतीचाच वापर प्रामुख्याने केला जातो. खनिज तेलातील घटकांच्या उत्कलनाकात खूप कमी किंवा जवळचा फरक असतो, 25 अंश सी पेक्षा कमी फरक. त्यामुळे त्यांना वेगळे करण्यासाठी ही पद्धत सर्वात योग्य ठरते. म्हणजे पर्याय जे बी असेल, ऑप्शन जे बी दिलेला आहे आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे बी असेल आपलं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न आहे की कर्तव्यापुढे शिवराय नातेगोत मानत नसत या वाक्यांशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील. प्रश्न समजून घ्या मित्रांनो, प्रश्न वाचून घ्या. इम्पॉर्टंट प्रश्न हा असणार आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. धनाजी जाधव, ऑप्शन 2 राणोजी शिंदे, ऑप्शन 3 हंबीराव मोहिते आणि ऑप्शन 4 बजाजी नाईक निंबाळकर. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स आहे आणि प्रश्न आहे की कर्तृत्वापुढे किंवा कर्तव्यापुढे शिवराय नातेगोत मानत नसत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील. तर हे बघा, बजाजी नाईक निंबाळकर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. हे बघा, स्पष्टीकरण या प्रश्नासंदर्भात काही माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे म्हणजे राणी साहेबांचे भाऊ होते. ओके, पॉईंट नंबर 1. त्यानंतर पॉईंट नंबर 2, परंतु ते विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार असल्याने सुरुवातीच्या काळात त्यांनी स्वराज्याविरोधातील मोहिमांमध्ये भाग घेतला. ओके, त्यानंतर पॉईंट नंबर 3, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कर्तव्याला आणि ध्येयाला नेहमी सर्वोच्च स्थान दिले. स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी आपले मेहुणे म्हणजे असलेले बजाजी नाईक निंबाळकर यांच्या विरोधातही लढाया केल्या. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 9 दिलेला आहे. 9वा प्रश्न आहे की खालील
पर्यायातील राज्यपालाशी संबंधित विसंगत बाब कोणती? तर हे बघा मित्रांनो, या ठिकाणी पर्याय डी आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्याची नेमणूक राज्यपाल करतो, बरोबर आहे. राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश असतो, बरोबर आहे. आणि राज्याबाहेरील व्यक्ती असतात, बरोबर आहे. परंतु पर्याय एक दिलेला आहे की राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. या ठिकाणी चुकीचे विधान असणार आहे. ऑप्शन जे एक असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे एक दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, 10वा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या प्रमुख आदिवासी जमाती खालील पर्यायपैकी कोणत्या? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वारली भिल्ल, भिल्ल कोरकू, कोरकू कातकरी आणि कातकरी वारली, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. भिल्ल कोरकू म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, ऑप्शन जे 2 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 आणि सीटेट 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. आता हा प्रश्न आहे मित्रांनो, दोन्ही पेपरमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. प्रश्न बघा, प्रश्न जशा प्रकारे दिलेला आहे की काळी मृदा या प्रकाराच्या मृदेचे वैशिष्ट्य गुणधर्म नसणारा विधान खालील पर्यायापैकी कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे 4 विधाने या ठिकाणी दिलेली आहे आणि 3 विधाने काळी मृदा संदर्भात बरोबर असणार आहे किंवा वैशिष्ट्य असणार आहे. परंतु एक विधान या ठिकाणी चुकीचे दिलेले आहे. ते विधान कोणते? तर हे बघा, सर्वात सोपा, या मृदेला रेगूर मृदा असेही म्हणतात, बरोबर आहे. पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, दोन्ही विधान बरोबर दिलेले आहे. आणि या ठिकाणी दिलेलं आहे की टिटानिफेरस आणि मॅग्नेटाइट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो. म्हणजे 2, 3, 4 हे तिन्ही पर्याय बरोबर आहे. परंतु पहिला जे विधान आहे ऑप्शन 1 दिलेला आहे की ग्रेनाइट व नीस प्रकारच्या खडकांच्या अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते, या ठिकाणी चुकीचे विधान असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 आहे, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 आहे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. कारण काळ्या मृदेची निर्मिती ग्रेनाइट व नीस खडकापासून होत नाही, लक्षात ठेवा. ओके, स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर ती दख्खनाच्या पठारावरील अग्निजन्य बेसाल्ट खडकाच्या अपक्षय होऊन होते. म्हणजे ऑप्शन जे आपला या ठिकाणी 1 असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. आता पुढचा जे प्रश्न आहे सर 12वा प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी अक्षरवृत्ते व रेखावृत्ते ओके यांचे वैशिष्ट्य कोणते? ओके, म्हणजे या ठिकाणी 3 विधान चुकीचे असणार आहे आणि फक्त एकच विधान या ठिकाणी बरोबर असणार आहे. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे की सर अक्षरवृत्तांची लांबी असमान व रेखावृत्तांची लांबी समान असते. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, डिस्प्ले प्रॉब्लेम होत आहे थोडाफार हो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे आपल्या डिस्प्लेमध्ये प्रॉब्लेम होता आहे. ओके, ॲडजस्ट करा. पुढचा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे आहे, वर्ड दिसत नाही बरोबर. प्रामुख्याने दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? आता हे बघा मित्रांनो, दंडकारण्य या नावाने ओळखला जाणारा प्रदेश कोणता? तर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 छत्तीसगड राज्याच्या दक्षिण भाग आणि ओडिसा राज्याच्या नैऋत्य भाग म्हणजे दंडकारण्य प्रदेश. ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 14वा प्रश्न दिलेला आहे की मध्य प्रदेशाच्या सीमेशी लागून संलग्न महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? अशा प्रकारे प्रश्न आहे. गडचिरोली, गोंदिया, अकोला, जळगाव, वर्धा, नाशिक, धुळे, बुलढाणा, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, आपला जे उत्तर असणार आहे मित्रांनो बुलढाणा आणि धुळे. म्हणजे ऑप्शन जे डी आहे, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे डी असेल आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी मत्स्यवर्ग
या गटात न बसणारा सजीव कोण? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. डॅगफिश, तारा मासा, इलेक्ट्रिक रे, फ्लाइंग फिश, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव म्हणजे तारा मासा. तर हे बघा मित्रांनो, ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नासंदर्भात काही माहिती, काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकतात की मत्स्यवर्गात न बसणारा सजीव म्हणजे तारा मासा. नावामध्ये मासा शब्द असला तरी तो वैज्ञानिकदृष्ट्या मत्स्य वर्गात येत नाही. हा प्राणी इकायनोडॉर्माट कंटक चर्मी या अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या संघात येतो. त्याला कल्ले, खवले किंवा मांसासारखे पोहोचण्याचे पर नसतात. अशा प्रकारे माहिती दिलेली आहे. म्हणजे ऑप्शन आपला या ठिकाणी 2 बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. हे बघा, तुम्ही पाहू शकतात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपले अपडेट क्वेश्चन सेट आहे मित्रांनो. पेपर 1 साठी यामध्ये तुम्हाला हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि परिसर अभ्यास गणित विषयाचे प्रश्नसंच पाहायला मिळणार आहे मित्रांनो. प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नसंच आपण तयार केलेले आहे विथ आन्सर की. म्हणजे प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला उत्तर सूची, आन्सर की पण दिलेली आहे मित्रांनो. आणि परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट हे प्रश्नपत्रिका या ठिकाणी असणार आहे मित्रांनो. यातले काही प्रश्न तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे मित्रांनो. म्हणजे 21 जून 2026 रोजी पेपर 1 मध्ये तुम्हाला काही प्रश्न डायरेक्ट विचारले जाणार आहे मित्रांनो. प्राइस आपण फक्त 499 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि स्क्रीनवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मित्रांनो. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 21 जून 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट हे नोट्स या ठिकाणी असणार आहे, हे प्रश्नसंच असणार आहे मित्रांनो. तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा. ओके, व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न बघा, प्रश्न आहे की सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता? सोपा प्रश्न आहे. नेपच्यून सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा प्रश्न आहे की इस्रोने 22 ऑक्टोबर 2008 मध्ये कोणते यान डागले? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला चंद्रयान 1, चंद्रयान 2, शुक्रयान किंवा मंगळयान 1 अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर बघा, इस्रोने 22 ऑक्टोबर 2008 मध्ये चंद्रयान म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. या प्रश्नासंदर्भात काही माहिती दिलेली आहे. प्रश्न तुम्ही हे बघा, माहिती तुम्ही पाहू शकतात की भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 22 ऑक्टोबर 2008 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारताची पहिली चंद्रमोहीम म्हणजे चंद्रयान 1 यशस्वीरित्या प्रक्षेपित केली होती. या मोहिमेने चंद्रावर पाण्याचे रेणू शोधण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18 आहे की सर कोलार येथील सोन्याची खाणी कोणत्या राज्यात आहे? तर हे बघा, कोलार येथील सोन्याची जी खाणी आहे मित्रांनो, सोन्याची जी खाणी आहे ते कर्नाटक राज्यात आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 मिनिट, खूप प्रॉब्लेम होत आहे आज, अक्षर दिसत नाही डायरेक्ट. ओके, 19वा प्रश्न. ओके, 19वा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? पारस, कोराडी, दीपनगर, भुसावळ किंवा चोला अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. लक्षात ठेवा की महाराष्ट्रातील जे सर्वात मोठे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते कोराडी या ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल बरोबर, ऑप्शन 1 बरोबर आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे. कापूस या पिकासाठी डॅश डॅश ही जमीन उत्तम प्रतीची मानली जाते. 4 पर्याय आहे. हे बघा, 4 पर्याय दिलेले आहे. आणि काळी जमीन म्हणजे ऑप्शन जे 1 असेल आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 21 जून 2026 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये
पाहायला मिळणार आहे। आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे प्रश्नसंच हवे असेल मित्रांनो, तर स्क्रीनमध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे। आपण पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळे संच तयार केलेले आहे मित्रांनो, कारण काठिण्य पातळी लक्षात ठेवून आपण हे प्रश्नसंच तयार केलेले आहे आणि यातले डायरेक्ट प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो। पेपर 1 साठी 5 विषय आहे, प्राइस आहे 499 रुपये। पेपर 2 साठी 3-4 विषय आहे, प्राइस आहे 399 रुपये। आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी कॉम्बो पॅक पाहिजे, म्हणजे जवळपास 3000 क्वालिटी क्वेश्चन्स आहे मित्रांनो, यातले प्रश्न तुम्हाला डायरेक्ट परीक्षेमध्ये 100% पाहायला मिळणार आहे। तर 699 मध्ये तुम्हाला हे कॉम्बो पॅक या ठिकाणी दिला जाणार आहे। स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो। सिंपली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे PDF प्रश्नसंच उपलब्ध करून दिले जाईल मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।